नमस्कार. ऐसपैस अर्थात वृषाली विनायक टॉक शो मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या सोबत आपला एक जवळचा मित्र आहे. खरं तर तो सच्चा शिक्षक आहे. विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम तो राबवत असतो, त्यांच्यासाठी नाटक करतो, त्यांच्यासाठी गाण्यांचा कार्यक्रम करत असतो. अगदी शुद्ध लेखनापासून व्याकरण सुधारण्यापर्यंत अनेक प्रयोग भाषेविषयीचे हा मित्र राबवत असतो. पण आम्हाला सगळ्यांना तो जास्तीचा जवळचा वाटतो ते म्हणजे कवी आणि प्रकाशक म्हणून. मुक्काम पोस्ट कवितेच्या माध्यमातून ज्याने अनेक नव्या कवींना, अनेक नव्या जुन्या कवींना एकत्र आणलं आणि एक कवितेची मैफिल एका काळात त्याने राबवली, तयार केली, असा हा आमचा मित्र संजय शिंदे. संजय, तुझं मनापासून आजच्या टॉक शो मध्ये स्वागत. थँक्यू सो मच. संजय हा एका शाळेमध्ये शिक्षक आहे, भाषा विषय शिकवतो. संजयचं MA मराठी झालेलं आहे, पण एक आरंभीच मुद्दा मला सांगायचा आहे तो म्हणजे संजय हा मराठी विषयामध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. त्याला सुवर्ण पदक MA ला मिळालेलं आहे. त्यामुळे भाषेचा किती चांगला त्याचा अभ्यास आहे हे आपल्याला इथेच लक्षात येतं. संजय, वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये तू राबवत असतोस. अनेकदा तुझ्या फेसबुकवरच्या पोस्टमधून आम्ही बघत असतो. कुठून येते एवढी ऊर्जा? खूप छान प्रश्न आहे वृषाली तुझा, की ऊर्जा कुठून येते. म्हणजे शिक्षकी पेशाचा माझा प्रवास नंतर सुरू झाला. त्याआधी माझा कवितेचा प्रवास सुरू झाला. बरं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, मी विचार करतो माझ्याबद्दल, माझ्या कामाबद्दल, तर मला नेहमी असं वाटतं की शिक्षकी पेशामुळे माझ्यातली कविता घडली आहे. अरे वा. आणि कवितेमुळे माझ्यातला शिक्षक घडलाय. बरं. तर या दोन्ही गोष्टी माझ्या आयुष्याच्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण कॉलेजला असल्यापासून मला साहित्याची आवड लागली, वाचनाची आवड लागली. आणि मला तो प्रसंग अजूनही आठवतोय, जेव्हा ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे आमच्या कॉलेजमध्ये आले होते. बरं, कुठलं कॉलेज? अनुदत्त विद्यालय कांदिवलीला. तिथे मी 11वी-12वीला होतो. बरं, तुझं शिक्षण सगळं मुंबईतलं? सगळं शिक्षण मुंबईत. नोकरीसाठी पण मुंबईमध्ये? म्हणजे माझा जन्मच मुंबईतल्या वृषाली. बरं बरं. तर म्हणजे त्या 72च्या दुष्काळामध्ये आई बाबा मुंबईत आले, मग इथेच सेटल झाले. माझा जन्म मुंबईतला. शिकलोय मी मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आणि आर्ट्सला गेलो कारण भाषेची आवड होती. आणि मग तिथे गेल्यानंतर DD कांबळे सर मला भेटले आणि त्यांनी माझ्या मनामध्ये कवी होण्याचं स्वप्न पेरलं. अरे वा. त्याच्या आधी माझ्या शाळेतले रवींद्र साळुंके सर, त्यांनी माझ्या मनात शिक्षक होण्याचं स्वप्न पेरलं. म्हणजे मला तो प्रसंग अजूनही आठवतोय की भित्तीपत्रक एक सुरू केलं होतं कांबळे सरांनी आमच्या शाळेमध्ये आणि तिथे त्या भित्तीपत्रकावर माझी पहिली कविता प्रकाशित झाली. अरे वा. कुणास ठाऊक कुठला प्रकाश अवतरतो या डोळ्यातून, पहाटे आधी जाग येते, सूर्य पाहतो सूर्य होऊन, अशी ती कविता होती. आणि तेव्हा नारायण सुर्वे आमच्या कॉलेजला आले. त्यांना मी अतिशय जवळून पाहिलं आणि त्या अर्ध्या पाऊण तासाच्या भाषणामध्ये कवी म्हणून त्यांची जी छाप माझ्या मनावर पडली. आणि तेव्हाच म्हणजे मी काही ठरवलं नाही की मी कवी होईन किंवा त्या क्षेत्रात जाईन, पण ते शब्दांचं जे गारुड होतं, ते पुस्तकांचं आणि कवितेचं जे गारुड होतं, ते माझ्या मनात नकळतपणे इतकं बिंबवलं गेलं. म्हणतात ना की संस्कार करता येत नाहीत, ते आपोआप होतात. अगदी अगदी. तर ते कांबळे सरांच्या त्या उपक्रमाच्या माध्यमातून माझ्यावर झाले. मग तिथून मी वाचायला लागलो. मग वाचायला लागल्यानंतर मला शब्द आवडायला लागले, साहित्य आवडायला लागलं. मग मी शिक्षकी पेशाकडे आलो की बाबा असं कुठलं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रात काम करताना आपल्याला सतत पुस्तकांच्या सहवासात राहता येईल, कवितेच्या सहवासात राहता येईल. मग मी ठरवून शिक्षकी पेशा निवडला आणि पुन्हा शिक्षक म्हणून आता गेली 17-18 वर्ष मी मालाडच्या उत्कर्ष मंदिर या शाळेमध्ये काम करतो. अरे वा. पण मग या विद्यार्थ्यांसाठी तू जे नवनवे उपक्रम करत असतोस, म्हणजे तुला खरं तर कवी म्हणून तुझ्या शिक्षकांनी घडवलं किंवा शिक्षक म्हणून सुद्धा तुझ्या घडण्यामध्ये त्यांचा फार महत्वाचा वाटा आहे. तर तू हे सगळं करत असताना तुझ्या विद्यार्थ्यांचा अनुभव कसा असतो? विद्यार्थ्यांचा अनुभव खूप छान असतो. पण जेव्हा मी माझ्यातला शिक्षक आठवतो किंवा मी स्वतःला प्रश्न विचारतो की मी कसा घडलो, तर मला पुन्हा पुस्तकांचं आणि साहित्याचंच ऋण मान्य करावं लागतं. कारण हिरंब कुलकर्णी सरांची पुस्तकं असतील, जे कृष्णमूर्तींची पुस्तकं असतील किंवा प्राध्यापक प्रवीण नवणे यांनी अध्यापनाबद्दल जे सगळं क्रिएटिव्ह लिहिलंय, रेणू दांडेकर असतील, असे खूप सगळे लेखक मी वाचले आणि त्या वाचनातून माझ्यातला लेखक घडत गेला. कारण आई वडील म्हणजे मुळात शिक्षणच नाही, त्यामुळे त्यांच्याकडून मला काय तो शिक्षक कसा असला पाहिजे वगैरे असं काही वारसा मिळालेला नाही. वाचनातून मी घडलो आणि सातत्यानं स्वतःला अपडेट ठेवत गेलो. आणि मुळात काय, जेव्हा पाडगावकरांनी मला एक पत्र लिहिलं होतं, त्याचा शेवट मला आठवला.
त्यांना कळलं की मी शिक्षक आहे, माझ्या कविता मी त्यांना पाठवल्या होत्या आणि त्यांनी खूप सुंदर लिहिलं होतं शेवटी. तर तो मंत्र घेऊन मी माझ्या शिक्षकी पेशात वावरतो. त्यांनी शेवटी असं त्यामध्ये लिहिलं होतं की तुम्ही विद्यार्थ्यांसाठी कविता लिहिता ही खूप सुंदर गोष्ट आहे, कारण जो शिक्षक कलावंत असतो तोच शिक्षक विद्यार्थ्यांना खूप छान शिकवू शकतो. कारण जिथे कला आहे तिथे आनंद आहे, जिथे आनंद आहे तिथे हसणं आहे, फुलणं आहे, आणि जिथे हसणं आहे, फुलणं आहे, तिथेच खरं शिक्षण आहे. वा वा वा. तर हे मी कायम डोक्यात ठेवलं. मग कविता असेल किंवा नाटक असेल किंवा मी शाळेमध्ये करतो ते उपक्रम असेल, या सगळ्या उपक्रमातून मी काय करतो तर विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतो. तो नकळतपणे माझ्या जीवनामध्ये येतो. आणि जिथे कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं ना तिथे शिकणं खूप मुक्त असतं. किती छान. तुला कालचंच उदाहरण सांगतो मी. दुर्गाबाई भागवतांचा 10वीला धडा आहे की चैत्राचं आगमन झाल्यानंतर निसर्ग कसा होतो. अगदी. मी वर्गात गेलो आणि तो धडा शिकवायला सुरुवात केली आणि मी पाहतोय आपण कसं घेतो म्हणजे तास, की सगळे विद्यार्थी कसे बसलेत की सगळ्यांना एकमेकांची पाठ दिसते, फक्त चेहरे आपण बघतच नाही आहोत. शिक्षण सुरू आहे. तसे बाकांची रचना तशी आहे. मुलं माझ्याकडे बघतात आणि मला काय दिसतंय तर मला फक्त समोरच्या 5-6 मुलांचे 8 मुलांचे चेहरे दिसतात आणि खिडक्या आणि त्या सगळ्या सिमेंटच्या जंगलामध्ये जणू काय त्या इमारतीच्या खोलीमध्ये मी शिकवतोय काय चैत्राची चाहूल, फुलं कशी, मग पानं कशी. मला हवेच ना, मला असं वाटेच ना की मी जे शिकवतोय ते मुलांपर्यंत पोहोचतंय आणि मुलांना ते रिसीव्ह होतंय. मला वाटे ना. मला पटकन सुचलं. मी काय केलं, मुलांना पुस्तक घ्यायला सांगितलं आणि मुलांना घेऊन शाळेच्या गच्चीवर गेलो. बरं. आणि त्या गच्चीवर आमच्या असं आहे, आमचे मित्र आहेत कुंभार सर, यांनी खूप छान झाडं तिथे लावली आहेत आणि आभाळ दिसतं तिथून, आभाळाचा एक तुकडा दिसतो, छान मोकळी हवा. आणि मी मुलांना असं गोल राऊंड मध्ये बसवलं आणि मी बसलो एका बाजूला. आणि मग इतकं छान वाटलं मला की मला प्रत्येकाचा चेहरा दिसतोय, प्रत्येक मुलाला वर्गातल्या प्रत्येकाचा चेहरा दिसतोय. आणि शांत बसा, गोंधळ करू नका, हे मला सांगण्याची गरजच नाही. मुलांना मी इतकंच म्हटलं काय दिसतंय तुम्हाला इथून. मुलं म्हणाले सर आभाळ दिसतंय, झाडं दिसतायत, फुलं दिसतायत, वाऱ्याची छान झुळूक येते. म्हटलं निसर्ग असा असतो, चैत्र असा असतो, हे दुर्गाबाई भागवत सांगतात. म्हणजे धडा मी त्याच मेथडने शिकवला, पण फक्त जागा बदलली. तर मला असं वाटतं ना की मुलांना जर त्यांच्या 8-10 वर्षाच्या काळातला एखादा अनुभव विचारला, कुठला तास तुमच्या लक्षात राहतो, मुलं सांगतील की शिंदे सरांनी घेतलेला हा तास आमच्या लक्षात. मी वेगळं काहीच नाही केलं, पण पद्धत वेगळी वापरली. अरे असं गोल बसून मुंबई सारख्या शहरात पण सर आपल्याला शिकवू शकतात. तर असे वेगवेगळे प्रयोग. मग त्यामध्ये नाटक असेल, मराठी वाङ्मय मंडळ आहे शाळेमध्ये ते. आणि जसं तू म्हणालीस ना की कसं खूप ठिकाणी विचारलं जातं की तुम्ही काय शिकवता, कसं शिकवता. तर मला असं वाटतंय ना, काहीही न शिकवता सुद्धा खूप छान तास फुलवता येतं. म्हणजे हे डोक्यात घेऊन जायचंच नाही की मला आता मुलांना हे शिकवायचंय. ते शिकणं जितकं नैसर्गिक, जितकं आपोआप होत जातं ना, म्हणजे गंमत वाटते मला की मी जेव्हा 5वीच्या वर्गात जातो आणि तिथे गणिताचा एखादा तास किंवा मराठीचा एखादा तास घेऊन वर्गाच्या बाहेर निघायला जातो, तेव्हा एखादी छोटीशी मुलगी येते, ती माझा हात धरते आणि मला म्हणते की सर अजून 2 तास तुम्ही थांबा. अरे वा. म्हणजे मला असं वाटतं की खूप छान शिकणं सुरू आहे. खूप छान पावती असते. मला खऱ्या अर्थाने संजय हा बिनबिंतीच्या शाळेमधलं शिक्षण मुलांना देत असेल याची आपल्याला आता खात्री पटते. खरं तर शिक्षकाची नोकरी आहे, छान चांगल्या पगाराची नोकरी आहे. आर्थिक स्थिरता आल्यानंतर एक पठारावस्था सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येऊ शकते आणि ती पठारावस्था मग थोडी ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीनं असेल किंवा कलेच्या क्षेत्रामधली असेल किंवा आणखी अनेक आहेत. परंतु संजयला आम्ही जे पाहतोय ते सतत, अगदी त्याच्या शाळेत तर तो उपक्रमशील आहेच, पण मुक्काम पोस्ट कविता असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रकाशनासारखा व्यवसाय जो आपल्याला आर्थिक उलाढालीमध्ये जरी एका वेगळ्या पातळीवर दिसत असला तरी सुद्धा फार लक्षपूर्वक याच्यातलं काम असतं. संजयचं अष्टगंध प्रकाशन जर आपण पाहिलं तर त्याच्या मुखपृष्ठापासून, त्याच्या मांडणीपासून, त्याच्या पानांच्या क्वालिटीपर्यंत सगळं संजय बघत असतो. अनेकदा चर्चेमध्ये तो फॉन्ट हाच का निवडलेला आहे, पान हेच का निवडलेलं आहे आणि याच मुखपृष्ठाचं आपण का बरं निवड केलेली आहे, हे सगळं संजय फार दिलखुलासपणे सांगत असतो. हे काय असतं नेमकं? कसं आहे वृषाली, म्हणजे मला नेहमी वाटतं, जसं आता आपण माझे शिक्षक असण्याबद्दल बोललो, तसं मी जेव्हा पाहत गेलो आणि मला कळत गेलं की मी शिक्षक आहेच, पण माझ्यात एक कलावंत पण दडलेला आहे, एक कवी पण दडलेला आहे, एक दिग्दर्शक पण दडलेला आहे.
तर या सगळ्या गोष्टी अशा मला माझ्या व्यक्तिमत्वातून वेगळ्या करता येत नाहीत. म्हणजे मी जेव्हा वर्गात जातो ना तेव्हा मला कळतं की वर्गातलं एखादं शैक्षणिक साहित्य डाव्या भिंतीवर असलं पाहिजे की उजव्या भिंतीवर असलं पाहिजे. किंवा मी जेव्हा एखादं नाटक दिग्दर्शित करतो तेव्हा मला म्हणजे मी शिक्षक असल्यामुळे ते खूप छान पद्धतीने म्हणजे वारी जे नाटक आम्ही केलं खूप त्यांना खूप चांगला तर त्यामध्ये 40 मुलं होती, त्याच्यामध्ये 40-50 मुलं होती. तर मी नुसतं दिग्दर्शक असतो तर मला तो मॉब हँडल करता आला नसता. मी शिक्षक असल्यामुळे माझ्या एका वाक्यावर मुलं कशी एकत्र येतील ती मला तिथे कला. आणि तू जसं पुस्तकांचं म्हणालीस ना तर एकतर पुस्तकांनी मला घडवलंय किंवा तुला मला आपल्यासारख्या अनेक माणसांना घडवलंय. तर मुक्काम पोस्ट कविता असेल म्हणजे कवितेवर मनापासून प्रेम, पुस्तकावर मनापासून प्रेम. त्यामुळे वि स खांडेकर वाचले, त्यानंतर पुबा भावे वाचले, नामदेव ढसाळ वाचले, म्हणजे सगळं पूर्वसुरींचं सगळं वाचलं. म्हणजे मी खूप अपडेट झालो. तर असं नाही मग नव्या काळामध्ये कोण लिहितंय तर नव्या काळामध्ये जे नवे लेखक आहेत ते वाचणं असेल, त्यांना वाचणं असेल. आणि त्यातून मग ती एक उर्मी मला झाली की कवितांची त्या काळामध्ये म्हणजे साधारण आपण 2010-15 या सालामध्ये किंवा अजूनही आपण पाहिलं तर अशी परिस्थिती होती की मी कवितांची पुस्तकं जेव्हा माझा संग्रह आला ती कवितांची पुस्तकं जेव्हा मी विक्रीसाठी ठेवायला जायचो दुकानांमध्ये तेव्हा ते स्पष्टपणे सांगायचे की आम्ही कवितांची पुस्तकं विकायला ठेवत नाही. तेव्हा मला खूप वाईट वाटायचं की कविता हा इतका सुंदर साहित्य प्रकार आहे की ज्याने मला घडवलं किंवा अनेकांना घडवलं. म्हणजे अजूनही आपण बघितलं तर इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल याच्यावर सर्वाधिक सर्च काय होत असेल तर कविता. सामान्यांना कळते, वेळ कमी आहे लोकांकडे, तर खूप इन शॉर्ट मध्ये आपण खूप सगळेच त्या कवितांच्या प्रेमात पडतो आणि त्या कविता आपल्यावर प्रभाव पाडतात. म्हणजे अजूनही महाराष्ट्रातले सगळ्यात पूर्वीचे खूप मोठे सेलिब्रिटी म्हटलं तर मंगेश पाडगावकर आपण म्हणतो, कारण आपण त्यांना बघितलंय सगळ्या अभिनेत्यांच्या गर्दीत त्यांना सह्या देताना पाहिलेल्या, मी स्वतः पाहिलेल्या. तर मला ते वाईट वाटलं की कवितांची पुस्तकं का हे दुकानदार ठेवत नाहीत. मग तिथली काही पुस्तकं चाळली, मग ती अशी फक्त करायची म्हणून ती पुस्तकं प्रकाशित केलेली. किंवा कवितांचे कार्यक्रम पाहिले तर अगदी जुनाट पद्धतीने खूप डिस्टर्बन्स आहे आणि एक असं जुनाट टेबल ठेवलंय, त्याच्यावर एक मळकट चादर अंथरली आहे, एक तांब्या ठेवलाय आणि कविता म्हणतात, कोण सिरियसली ऐकत नाही. ते मुक्काम पोस्ट कविता जेव्हा मी सुरू केलं ना तेव्हा माझ्या मनात ती भावना होती की कविता जर खूप स्पेशल गोष्ट आहे ना तर ती त्या स्पेशल पद्धतीने रसिकांसमोर जायला पाहिजे. म्हणजे इतक्या स्पेशल पद्धतीने जायला पाहिजे की अगदी सुंदर एखाद्या नाट्यगृहामध्ये त्याचं सादरीकरण व्हायला पाहिजे, छोटंसं पूरक नेपथ्य पाहिजे, प्रकाश व्यवस्था पाहिजे आणि एसी सभागृहात ऐकून अगदी शांततेत पिनड्रॉप सायलेन्स मध्ये त्या कवीने ती कविता सादर केली पाहिजे आणि रसिकांनी ती रिसीव्ह केली पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी रसिकांनी तिकीट काढून नाट्यगृहात आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण मुक्काम पोस्ट कवितेचे 30 प्रयोग केले आणि रसिकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. तिकिटावरचे प्रयोग आपण केले तर खूप छान. म्हणजे आता युट्यूब चॅनल मुक्काम पोस्ट कविताचे आहेत, त्याच्यावरती अजून लोक ते पाहतात. कोरोनामध्ये आपण त्यामध्ये थोडा स्वल्पविराम घेतला, आता पुन्हा आपण नव्याने तो कार्यक्रम आणणार आहे. आणि पुस्तकांच्या बाबतीत पण तेच झालं की आता अशी परिस्थिती आहे ना वृषाली की वाचकांकडे इतका वेळ नाही की ते दुकानात जातील, पुस्तकं विकत घेतील आणि वाचतील. काळ बदललाय. अष्टगंध तर्फे आपण किती पुस्तकं केली? अष्टगंध तर्फे आपण 2014 साली सुरुवात केली. गणेश नागोड्यांचं आपण पुस्तक केलं, अनवर मिर्झाचं. आणि आता आपण 2024 मध्ये आहे. तर आता गेल्या महिन्यात आपण कवी मित्र संकेत म्हात्रेचं तिथे भेटूया मित्रा हे पुस्तक आपण वसंत आबाजी ढाके सरांच्या हस्ते प्रकाशित केलं. ते अष्टगंधाचं 125वं पुस्तक. तर ते प्रत्येक पुस्तक करताना मला असं वाटतं ना की प्रत्येक पुस्तक एक स्वतंत्र कलाकृती असते. मग त्याच्यामध्ये आपण फॉन्ट कसा वापरतो, मुखपृष्ठ कोण, म्हणजे आता तिथे भेटूया मित्राचं मुखपृष्ठ सुभाष अवचट सरांनी केलंय. म्हणजे ते चित्रकारांना पुरेसा वेळ देणं. आता इतकं असं लोकांची अशी प्रवृत्ती झाली आहे ना, प्रत्येक गोष्टीत 2 पैसे वाचवायचे, मग चाल ढकल करायची. तर आता मी सुलेखन करतो, मला आवड आहे, किंवा मी डिझाईन करतो, मला आवड आहे. सुलेखनही करतो, पण मी ते पुस्तकासाठी करत नाही. कारण मला माहितीये जे पुस्तक मी रसिकांच्या हातात देतो त्यासाठी त्या क्षेत्रामध्ये मातब्बर असणाऱ्या व्यक्तीचा हात लागला पाहिजे. मग प्रसिद्ध सुलेखनकार डॉक्टर शिरीष शिरसाट आहेत किंवा संतोष घोंगडे आहेत मुखपृष्ठकार, त्यांच्याकडून मी ते करून घेतो. आता गुगलमुळे इतकं सोपं झालंय, मग गुगलवरून एखादं चित्र डाउनलोड करायचं, ते मुखपृष्ठ म्हणून टाकायचं. तर मला काय वाटतं, जेव्हा चित्रकार त्याच्या कुंचल्यातून त्या एखाद्या, म्हणजे आता आम्ही पुस्तक केलं अस्वस्थ मनाचे पडगम, तर त्या लेखिकेला जे म्हणायचंय त्या अस्वस्थ मनाचे पडगम मधून ते ज्या फोटोग्राफरने किंवा चित्रकाराने त्या लेखिकेला वाचलेलं नाही त्याला ती अस्वस्थता कळणार नाही.
मग आम्ही ती स्क्रिप्ट आपण चित्रकाराला पाठवतो. ते सरदार जाधवांनी ते केलंय. त्यांनी ते वाचलं, ती अस्वस्थता समजून घेतल्यानंतर त्या मुखपृष्ठावर त्यांनी जो पक्षी काढलेला आहे, ती अस्वस्थता त्यांनी त्या रंगामध्ये पकडलेली आहे. किती बारकाईने हा मित्र विचार करतो. म्हणजे सौंदर्य दृष्टी काय कमालीची आहे संजयच्या सगळ्या पुस्तकांमध्ये ना. ती आम्हाला वाटतं हार्डबाउंड पण आपण करतो की मी जसं म्हटलं की आपण सतत काय तुलना करतो, म्हणजे मराठी माध्यमाची तुलना आपण कोणाशी करतो की मराठी माध्यमाशी. मला वाटतं मराठी माध्यमांच्या शाळांची तुलना आपण इंग्रजी माध्यमांच्या शाळांची केली पाहिजे, त्यांच्यासोबत केली पाहिजे. तिथे कुठल्या क्वालिटीचं आपण इन्फ्रास्ट्रक्चर देतोय, त्या क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण मराठी माध्यमांच्या शाळांना दिलं पाहिजे. तेच पुस्तकाच्या बाबतीत आहे. तर मराठी पुस्तकांना आपण कशी ट्रीटमेंट दिली पाहिजे. तर आपण इंग्रजी पुस्तकं बघा, तर इंग्रजी पुस्तकांना कशी ट्रीटमेंट दिलेली असते तिथल्या प्रकाशकांनी, तशी ट्रीटमेंट आपण, म्हणजे हार्ड बाउंड असेल, चांगल्या प्रकारचं मुखपृष्ठ असेल, म्हणजे आपण फॉन्ट कुठला वापरतो इथपासून ते त्या कवितेची मांडणी आपण कशी करतो इथपर्यंत खूप संदर्भ त्या पुस्तकाला असतात. आणि मला नेहमी वाटतं तू कधी भेटलीस आणि माझी बॅग उघडलीस तर बाकी काय मिळो नाही मिळो, पण माझ्या बॅगेत तुला एक पुस्तक मिळणारच, सापडणारच. तर असं पुस्तक एक असलं पाहिजे. आम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलो, माझ्या सोबत कुणी नसेल आणि ते पुस्तक सोबत असेल तर मला कशाची उणीव वाचणार नाही. त्यामुळे अष्टगंधाचं काम करताना माझ्या डोक्यात हाच विचार असतो की आपल्याला एक असं पुस्तक जन्माला घालायचंय, जे पुस्तक ज्या वाचकाच्या हातात जाईल ते सोबत असल्याशिवाय त्याला स्वस्त वाटणार नाही. आणि त्या धुंदीत मी ती निर्मिती करत असतो खऱ्या अर्थाने. एकीकडे वर्गामध्ये सगळी बौद्धिक मशागत सुरू असते, पुस्तक तयार होत असताना त्या पुस्तकावरची प्रक्रिया असते. पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये संजयला आम्ही शेतात बघितलं. अगदी त्या शेतीमातीमध्ये काम करत असताना, घाम गाळत असताना आणि त्यानंतर जी काही पिकं डोलत असतात, त्या डोलणाऱ्या पिकांचा सगळा आनंद संजयच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. खरं तर संजयला केवळ तिथे शेतीमातीत काम करताना बघणं हा आम्हालाही खरं तर आश्चर्याचा धक्का होता. परंतु जेव्हा तो सगळा पिकांचा सगळा जो काही बाजार आहे तिथे जाऊन त्याच्यासाठी ते बोली लावणं असेल किंवा तिथली सगळी प्रोसेस जी आहे ती समाज माध्यमांवरती लोकांना सांगणं, पटवणं हे कमालीचं होतं. मला तेव्हाही प्रश्न पडायचा की इतकी छान शिक्षकाची नोकरी सुरू आहे, प्रकाशनाचा व्यवसाय सुरू आहे आणि तसे बरेच उपद्व्यापाचे कवितांचेही सुरू असतं. म्हणजे कवी संमेलनांना जाणं असेल, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संजय हा निमंत्रित कवी होता, त्यामुळे ते काहीतरी सुरू असतं. आणखी वेगवेगळे उपक्रम लोकांसाठी तो राबवत असतो. बेसिकली भाषा विषयाचे ते सगळे उपक्रम असतात. हे सगळं करत असताना मला कायम व्यक्तिशः प्रश्न असायचा संजय की आता हे नवीन संजयने काय सुरू केलेलं आहे. पण जेव्हा त्याची सगळी मेहनत आणि ते सगळं काम बघत असताना इतकं कौतुक वाटायचं. काय हे अलीकडच्या मला वाटतं 4-1 वर्षातली सगळी घटना आहे. म्हणजे तू माझ्या मनाचा हळवा कोपरा आता उलगडलायस, कारण नाही तो नक्षत्राचा खरं तर कोपरा आहे. त्याच्यावरती आपण एकदा बोलू. अगदी. पण शिक्षक म्हणून काम करत असताना आणि पुस्तक प्रकाशक आणि कवी म्हणून शहरात वावरत असताना मी नेहमी म्हणतो, म्हणजे माझ्या पालकांसोबत गप्पा मारताना किंवा शिक्षकांसोबत गप्पा मारताना पण म्हणतो की आपण काय करतो मुलांना शिकवताना वगैरे, की एखादा अनुभव आपण मुलांना दिला ना की आपण लगेच त्याचं आउटपुट शोधतो. की एखाद्या नाटकाला आपण मुलांना घेऊन जातो, मग नाटक सुटल्यावर आपण त्याला विचारतो मग होणार का तो अभिनेता, असं आपण त्याला विचारतो. किंवा एखादा अनुभव देतो त्याला गाण्याचा आणि त्याला विचारतो मग होणार का तू गायक, होशील का, म्हणजे काहीतरी हेतू मनामध्ये ठेवतो आणि आपण त्याला ते करायला लावतो. मी माझ्या अशिक्षित आई बाबांना याच्यासाठी खूप सुशिक्षित मानतो. मला ज्या काळात कळतही नव्हतं तेव्हा त्यांनी माझ्या व्यक्तिमत्वात एक असं बी पेरलं होतं जे उगवायला जवळपास 30 वर्ष लागली. बरं. म्हणजे कोरोनाचा काळ किती वाईट होता मी तुला वेगळं सांगायला नको, पण मी अत्यंत जाणीवपूर्वक हे विधान करतोय की मी आता शेतीचे जे काही प्रयोग करतोय तर ते शेतीचे प्रयोग ही कोरोनाने मला दिलेली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. बरं. म्हणजे कोरोनाचा काळ तुला माहिती आहे, ज्यावेळी पूर्ण मुंबई सगळी शहरं ठप्प झाली आणि ज्या दिवशी तो सगळा बंद होण्याचा जो प्रकार झाला त्याच्या दुसऱ्या रात्री आम्ही सगळे गावी गेलो. बरं. आणि माझी शेती पूर्ण पडीक, म्हणजे माझ्या शेतामध्ये फक्त दगड, त्याच्याशिवाय काहीच नाही. कारण 2010 साली बाबा अचानक गेले आणि बाबांचं जे शेती करायचं स्वप्न होतं, म्हणजे बाबा मुंबईतून गावी जाणार,
सगळी शेती करणार, आम्ही विहीरची बांधणी वगैरे सगळी केली. आणि ज्या दिवशी बाबा जाणार असं ठरलं त्याच्या 1 महिन्याभरामध्ये बाबांना एक आजार झाला आणि बाबा गेले. आणि त्यानंतर 10 वर्ष आम्ही फक्त गावी जाऊन मी ते पडीक रान बघायचो. आणि काय करणं शक्यच नव्हतं कारण तेवढा वेळच नव्हता. आणि कोरोनामध्ये मला 2 वर्ष तिथे जाण्याचा योग आला. मी तिथे गेलो आणि मग करायचं काय, गावी जाऊन करायचं काय, तर फक्त शेतामधली दगडं उचलायची. म्हणजे कोरोनामध्ये तुम्ही खरं तर गावी म्हणून गेला होता? गावी गेलो होतो, कारण तसं काहीच डोक्यात नव्हतं. काहीच नव्हतं डोक्यात. पण बाबा गेल्या गेल्या मी तिथे एक छोटंसं घर बांधलं होतं, जाणं येणं चालू होतं. मी जसं म्हटलं ना की बाबांनी मला शेती शिकवली नाही, पण बाबांनी काय केलं, दर उन्हाळ्याची सुट्टी आणि दर दिवाळीची सुट्टी ते आम्हा सगळ्या बहीण भावंडांना घेऊन गावी जायचे आणि आम्ही सगळे तिथे राहायचो. तर तेव्हा जो शेतीचा मातीचा संस्कार बाबांनी न करता माझ्यावर झाला होता, ते बीज माझ्यामध्ये पेरलं होतं बाबांनी, ते 2019-20च्या कोरोनामध्ये त्याला पालवी फुटली आणि आता आपण म्हणू शकतो की त्याला चांगला बहर आलाय. तर ती मी शेती बघितली, म्हटलं काय करूया आपण, तर आधी आपण फक्त या शेतातली दगडं वेचूया. म्हणजे मी किती महिने, मी 6 महिने माझ्या शेतात फक्त दगड उचलायचं काम केलंय. सकाळी 6 वाजता उठायचं, कारण काही कामच नव्हतं ना, म्हणजे शाळाही बंद होती सुरुवातीचे 5-6 महिने, नंतर ऑनलाईन सुरू झाली. सकाळी 6 वाजता उठायचं, शेतामध्ये दगडं वेचायची आणि ती तालीला आणून टाकायची. मग असं करता करता ती दगडं बाजूला झाली, मग माती दिसायला लागली, मग मी आजूबाजूला फिरायला लागलो आणि जसं म्हटलं की ते बी होतच. आणि मग ठरवलं की आता आपण काहीतरी करूया. तर मुंबईमध्ये कार घेण्यासाठी ठेवलेले पैसे मी ठरवलं की काही आपल्याला आवश्यकता नाही त्याची, आपण आता इथून पुढे शेतीमध्ये ते इन्व्हेस्ट करूया. मग आम्ही ते इन्व्हेस्ट केले. आणि मग जसं मी तुला मगाशी म्हटलं की वेगळं नाहीये हे, म्हणजे तुला कवितेच्याच भाषेत सांगायचं झालं तर मी जी पुस्तकं प्रकाशित करतो ती निळ्या कागदावरती मी मारलेल्या त्या काळ्या मातीच्या रेघा असतात. आणि जेव्हा मी गावी जाऊन शेती करतो तेव्हा काळ्या कागदावर मी लिहिलेली ती हिरवी कविता असते. त्यामुळे मग तेव्हा आम्ही ते सगळं केलं आणि पुढे एका शब्दात सांगायचं तर मला ते व्यसन लागलं. मग ती आम्ही सीताफळाची बाग लावली, मग ती खूप छान झाली आणि गावच्या लोकांनाही असं वाटलं नव्हतं की सर कसं काय इथे काम करू शकतील, म्हणजे त्यांना सवयच नाही ना, म्हणजे आपल्याला सवयच नाही. पण आपण म्हणतो ना की तो संस्कार कुठेतरी झालेला असतो. माझ्या बाबांना मी शेतात काम करताना पाहिलेलं आहे, त्यामुळे मग तो बाबांचा वारसा होता. आणि थोडीशी आपली आधुनिक बुद्धी ती पण अशी की मी जसं तुला म्हटलं की मी अष्टगंध प्रकाशनामार्फत आता आपण म्हणूया की एक 10 वर्षात 125 पुस्तकं केली. तर केवळ मी चांगली पुस्तकं करतो म्हणून कवी माझ्याकडे येत नाहीत किंवा म्हणून वाचक येत नाहीत, तर पुस्तकं चांगली करण्यासोबतच महत्वाचं प्रकाशकाचं काय काम आहे की ती पुस्तकं तुम्हाला विकता आली पाहिजे. तर अशी आपल्याकडे कन्सेप्ट आहे ना, पुस्तकं काढायची, ते कवीच्या माथी मारायची, लेखकाच्या माथी मारायची आणि प्रकाशक नामनिराळा होतो. तर ते न करता अष्टगंधतर्फे आपण काय केलं, मगाशी मी तुला जसं म्हटलं की आता वाचक येणार नाहीत पुस्तकापर्यंत, आपल्याला पुस्तकांना वाचकांपर्यंत घेऊन. मग जिथे जिथे मुक्कामपोस्ट कवितेचे कार्यक्रम असतील, साहित्य संमेलन, सगळीकडे आपण आधी तर स्पेशली आपण फक्त कवितांची पुस्तकं, बरं ती फक्त आपली नाहीत, मौजचे कविता संग्रह, पॉप्युलरचे कविता संग्रह, ग्रंथालयाचे कविता संग्रह, ते सगळं इतक्या सुंदर प्रमाणात आपण लोकांपर्यंत पोहोचवलं की ते जे आहे ना की मराठी माणसाला वस्तू चांगली निर्माण करता येते पण त्याला ती विकता येत नाही. आणि हेच दुःख आपल्या भारतातल्या शेती व्यवसायाचं पण आहे की शेती, त्यामध्ये शेतकरी त्याच्या शेतामध्ये सोनं निर्माण करतो पण त्याला ते विकता येत नाही. मग आम्ही काय केलं, जी शेतामध्ये आमच्या ज्वारी होते ती वर्षानुवर्ष आम्ही तिथेच विकायचो, म्हणजे किती 3,000 रुपये क्विंटल, 2,000 रुपये क्विंटल. आणि जेव्हा मी मुंबईमध्ये एखाद्या मॉलमध्ये ज्वारी घ्यायला जायचो तेव्हा ती 120 रुपये किलो, म्हणजे तिथे मी ज्वारी विकतोय 30 रुपये किलो आणि इथे मला ती खायला मिळते 130 रुपये किलो. मग काय करायचं तेव्हा वेळ पण होता, उन्हाळ्याची सुट्टी पण होती. मग आमच्या शेतातला जो माल मी प्रायोगिक तत्वावरती केलं, कारण मला माहिती आहे मला शाळा सुरू झाल्यावर पुन्हा शरद, पण मला तो प्रयोग करायचा होता की आपण करून तर बघूया. मग आम्ही ते माझ्या गावातल्या शेतातल्या भुईमुगाच्या शेंगा होत्या, पुन्हा ज्वारी होती, चांगला गहू होता, तुरडाळ होती, आम्ही स्वतः जात्यावरती तुरी ते आईने माझ्या करून ते सगळे प्रोडक्ट आम्ही प्रायोगिक तत्वावर शहरातल्या लोकांना आवाहन केलं की तुम्हाला आवडेल का हे प्रोडक्ट घ्यायला. त्याचा इतका, म्हणजे त्या काळी मला एक गाडीमध्ये साधारण 3 टन माल, अशा 3 गाड्या म्हणजे 9 टन माल आम्ही 15 दिवसामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागामध्ये तो लोकांनी ऑनलाईन बुक केला,
व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांनी तो बुक केला, हम्म. पेमेंट पाठवला आणि आम्ही घरोघरी जाऊन तो लोकांना पोहोचवला. बरं. म्हणजे मला आता इतका आत्मविश्वास आलाय की पुढे जर मी कधी भविष्यात त्याचा मोठा व्यवसाय करायचं म्हटलं तर ते मला अगदी सहज करता येईल. अगदी. तर ही जी गोष्ट आहे की आता पण मी म्हणजे महिन्यातून एखादा शनिवार रविवार गाठतो, गावी जातो आणि महिन्याभरासाठी मला या शहरामध्ये जितके हिरवे श्वास लागतात जगायला तितके मी तिथून वेचून आणतो आणि शहरामध्ये ते जगतो. वा वा वा. जी प्रयोगशीलता शिक्षक म्हणून संजयकडे आहे, प्रकाशक म्हणून आहे, तर तीच तो शेतीत काम करत असताना सुद्धा अवलंबत असतो. अर्थात आता हिरव्या श्वासांचा विषय निघालाय तर त्याचं कविमन आपल्याला इथेच कळतंय. संजय कवी म्हणून आम्हाला माहिती आहे आणि संजयची ती लोकप्रिय लाडकी कविता ऐकायची आहे. कुठली? जी विद्यार्थ्यांसाठी शिक्षक म्हणून. तू जसं वृषाली म्हणालीस ना की शेती असेल किंवा शिक्षकी पेशा असेल माझा किंवा प्रकाशक म्हणून असेल, या सगळ्याच्या मुळाशी कविता आहे आणि ती मला माझ्या आईकडून मिळाली आहे. कारण माझी आई आजही जात्यावर ओव्या गाते. म्हणजे कोरोनामध्ये मुक्काम पोस्ट कविता होणं शक्यच नव्हतं. मग आम्ही काय केलं आणि आई जातं जळत होती गावी आणि ओव्या म्हणायची. अरे वा. आपण म्हणतो ना की तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. मी म्हणतो अरे आपण हे आईचं शूट करूया. आणि मग मी आईच्या 15 ओव्या शूट केल्या माझ्या काकीच्या सोबतीने. काही नेपथ्य नाही. नेपथ्य काय तर मागे मातीची भिंत, पार्श्वसंगीत मध्ये जात्याचा घरघर आवाज आणि मागे तेच आपलं काटवट वगैरे ह्या सगळ्या वस्तू. आणि त्या आईच्या मी 15 ओव्या रेकॉर्ड केल्या आणि मला असं वाटत होतं की काय मी मुक्काम पोस्ट कवितेच्या माध्यमातून वैश्विक काम करतोय. पण जेव्हा मी आईचे ते सगळे व्हिडिओ मुक्काम पोस्ट कवितेच्या चॅनलवर अपलोड केले आणि मुक्काम पोस्ट कवितेमधला एक एक व्हिडिओ आम्ही विचार करत होतो की 1000 लोकांनी ऐकावा, 500 लोकांनी ऐकावा, तर आम्ही खूप ते सगळं इतका खर्च करून आम्ही 2000 लोकांपर्यंत पोहोचलो. पण जेव्हा मी आईच्या आणि काकीच्या ओव्या मुक्काम पोस्ट कविता चॅनलवर टाकल्या आणि जो काही लोकांचा प्रतिसाद चालू झाला, म्हणजे आतापर्यंत 7 ते 8 लाख लोकांनी त्या ओव्या ऐकलेल्या आहेत, पाहिल्या आणि त्याचा आनंद घेतलेला आहे. त्यामुळे माझ्या जगण्याच्या मुळाशी कविता आहे. माझ्यातलं शिक्षक पण कवितेने घडवलाय, प्रकाशक पण कवितेमुळे आहे आणि मी जसं म्हटलं की शेती ही माझ्यासाठी माझी हिरवी कविताच आहे. त्यामुळे शिक्षक म्हणून काम करताना मी ती कविता एका स्पर्धेसाठी लिहिली होती. त्यातल्या काही ओळी तुला, त्याचं ध्रुवपद असं होतं, शिक्षक म्हणून जन्म आलो भाग्य असे हे माझे, कर्तृत्वाने करीन सार्थक अवघ्या या जन्माचे, रोपांना जीवन देण्या शेतात पाट पाण्याचे, मी तृप्त पाहतो तसेच चेहरे वर्गातील चिमण्यांचे, या मनात फुटू दे एक झरा ध्येय आहे वाण्याचे, कर्तृत्वाने करीन सार्थक अवघ्या या जन्माचे. आता शेतकरी असणं माझं आणि शिक्षक असणं काय असतं बघ. तो शेतकरी मी शिक्षक नाहीच मला हा भेद, तो शेतकरी मी शिक्षक नाहीच मला हा भेद, मी खडूचा करतो नांगर हा फळाच माझे शेत. तो शेतकरी मी शिक्षक नाहीच मला हा भेद, मी खडूचा करतो नांगर हा फळाच माझे शेत, ध्येय मनाशी घेऊन जगतो समर्थ भारत करण्याचे, कर्तृत्वाने करीन सार्थक अवघ्या या जन्माचे. आणि शेवटची ओळ अशी होती, उडणाऱ्या चिमण्यांची तो रानात भरवतो शाळा. बघ जेव्हा मी ही कविता लिहिली ना तेव्हा मी शेतीचे प्रयोग सुरू केले नव्हते, पण माझ्या मनात तो शेतकरी होता. जेव्हा मी वर्गात शिक्षक म्हणून काम करत होतो तेव्हा मी हे लिहिलेलं आहे, उडणाऱ्या चिमण्यांची तो रानात भरवतो शाळा, सांडतो घाम मी वर्गात शाळेत फुलवतो मळा, रान वेगळे पीक वेगळे, त्याचं रान वेगळं आहे माझं रान वेगळं आहे, त्याचं पीक वेगळं आहे माझं पीक वेगळं आहे, रान वेगळे पीक वेगळे बेड एक पण सृजनाचे, कर्तृत्वाने करीन सार्थक अवघ्या या जन्माचे, शिक्षक म्हणून जन्म आलो भाग्य असे माझे. वा वा वा. शिक्षक म्हणून जन्म आलो भाग्य असे जन्माचे, असं म्हणणारा आमचा हा शिक्षक मित्र, कवी मित्र संजय शिंदे. संजय, तुम्ही बराच वेळ दिलात. खरं तर सुरुवातीलाच आपण अरे तुरे असंच म्हणायचं असं आमचं ठरलं होतं, पण तरीही फार वेळ घेतला. 125 अष्टगंधची पुस्तकं आतापर्यंत आली आहेत, परंतु ती 125 नाही तर हजार आणि लाखोच्या संख्येने पुढे अशीच येऊ आणि हाच पुस्तकांचा दर्जा सांभाळायला जाऊ आणि अशीच वेगवेगळी मैफिल कवितांची मुक्काम पोस्टच्या माध्यमातून आम्हालाही पुन्हा पुन्हा ऐकायला मिळो. पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनापासून सदिच्छा देते आणि थांबते.